जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून व धार पवार घराण्याची कुलदेवी कुलमाता गळकालिका माता व मा तुळजाभवानी यांना वंदन करून मी शिवव्याख्याता दादासाहेब परेकर पवार आज पवार घराण्यातील विविध शाखा ज्या भारतभर पसरलेल्या आहेत त्यांचा उल्लेख करण्यासाठी इथं उपस्थित आहे. पृथ्वी ठावी उज्जैनपूर, धरा ठावी गडधार, कुलवर्णू पुरुराय की, पोह में बडा पवार, पोह में बडा पवार. अशा प्रकारे पवार घराण्याविषयी बोललेलं आहे. हे पवार घराणं उत्तर हिंदुस्थानातील मूळचं धार उज्जैन या भागातलं आणि अनेक ठिकाणी त्याच्या शाखा उत्तराखंडपर्यंत झालेल्या आहेत. अर्थात उत्तरेकडून जी काही घराणी आली महाराष्ट्रामध्ये, असं माझं काही म्हणणं नाही की सगळेच महाराष्ट्रामध्ये आलेली घराणी उत्तरेकडून आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवकाळामध्ये आणि त्याच्यापूर्वी जी सर्व देशमुख घराणी होती, ज्यांनी स्वराज्यामध्ये मोठे योगदान दिलं, ते महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रामध्ये मूळचा समाज आणि मूळचे योद्धे काही कमी वंशाचे नाही. अगदी पूर्वापार चालत आलेल्या राष्ट्रकूट, चोल वगैरे राजापासूनचे मराठा घराणी इथं आहेत. परंतु उत्तरेकडून जी काही ठराविक घराणी आली त्यात ब्रह्मेंद्र स्वामींनी त्याचा उल्लेख शाहू महाराजांच्या पत्रामध्ये केलेला आहे. धारचे महाराज उदाजीराव पवार जे माळव्यामध्ये सुभेदार म्हणून गेले आणि पुढे तिथं धारला त्यांचं राज्य स्थापन केलं. ते पूर्वी भोज राजाच्या काळामध्ये राज्य होतंच आणि अतिशय प्रसिद्ध असा हा राजा होता. भोज राजा आणि चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य हे धार पवार घराण्याचे महान शासक मानले जातात. अर्थात अल्लाउद्दीन खिलजीनं आक्रमण केल्यानंतर 1305 साली इसवी सन जी अनेक घराणी उद्ध्वस्त झाली, त्यात परमार पवाराचं घराणं धारमधलं आणि मग तिथून जी स्थलांतरित झाली ती महाराष्ट्राच्या दिशेने झाली, काही मध्य भारतात झाली आणि काही दक्षिणेपर्यंत पोहोचली आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये ते आपला पराक्रम दाखवून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं. अर्थात ब्रह्मेंद्र स्वामी उदाजीराव पवारांना लिहिलेल्या पत्रात असं म्हणतात की तुमची जात उत्तम, दिल्लीवरून ज्या 7 जाती आल्या त्यात तुमची जात उत्तम आणि तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार आहे. म्हणजे इतिहासामध्ये आणि विशेषतः शाहू महाराज उत्तर काळामध्ये जी काही घराणी स्थिरावली महाराष्ट्रामध्ये, ते 7 जाती किंवा 7 घराणी ही दिल्लीवरून आणि उत्तर प्रदेशातून आलेली. त्याच्यात परमार पवार घराणं, त्यानंतर चव्हाण घराणं, अशी काही उदाहरण दाखल घराणी आहेत. परिहार घराणं आणि मग ही घराणी इथल्या मातीशी एकरूप झाली. अर्थात हा इतिहास सांगण्याचं कारण आहे की काही लोकांचं मत असं आहे की सगळीकडे मी असं सांगतोय की सगळी उत्तरेकडून आली, असं नाहीये. उत्तरेकडे काय आजही मराठी उत्तरेकडे गेले. पानिपतच्या युद्धामध्ये हरियाणामध्ये आज स्थिरावलेला रोड मराठा समाज हा महाराष्ट्रातून गेला आणि त्याच्या सगळ्या आडनावाचे लोक आहेत, क्षत्रिय आहेत, ब्राह्मण आहेत, सगळे आहेत. मग ते तिकडे स्थलांतरित झाले, पण ते महाराष्ट्रातूनच गेलेत ना. उत्तरेकडून जसे महाराष्ट्रात आले तसे महाराष्ट्रातून उत्तरेकडे गेले. आज राजस्थानमध्ये, उत्तराखंडामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये महाराष्ट्रातली अनेक घराणी स्थिर स्थावर झालेली तिथे दिसतात. कारण राज्यकर्ते म्हणून ते जेव्हा तिकडे उत्तरेकडे गेले तेव्हा तिथंच स्थिरावले गेले. आजही अनेक घराण्याचे जाधवराव असतील, घोरपडे असतील, भोसले असतील, अशी कितीतरी घराणी उत्तरेकडे, शितोळे आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची क्षत्रिय घराणी ती उत्तरेत स्थिरावलेलीच आहे. ती मूळची महाराष्ट्रात आहेत. काही तिकडून इकडं आली, इकडून तिकडे गेली. आपला देश एक आहे, भारत देश आपण म्हणतो. आणि अशा वेळेला आक्रमणं झाली की लोक पलायन करतात. त्याच्यात काही वावगं असं काही नाही, सुरक्षित जागा शोधतात. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमधून अनेक लोक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आले आणि अशा प्रकारे त्यांनी सुरक्षित असं स्थान म्हणून महाराष्ट्र स्वीकारलं. त्यानंतर बांगलादेशातूनही आज अनेक घराणी किंवा अनेक लोक
तिथं अशांतता निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात येतात. म्हणजे दक्षिण उत्तर असा भेदभाव करण्याचं काही कारण नाही. ते सगळे तिकडूनच आले, इकडून गेले नाही, अशातला काही भाग नाही. तेव्हा अशा प्रकारे ही घराणी जी उत्तरेतून आली त्यातलं परमार पवार घराणं हे प्रमुख घराणं आहे. आणि हे मला ठामपणे सांगावंसं वाटतं की हे घराणं मध्य प्रदेश धार माळव्यामधून आलेलं आहे. आणि याच्या वेगवेगळ्या शाखा आणि वेगवेगळ्या आडनावं महाराष्ट्रामध्ये रूढ झालेले आहेत. धार पवार घराण्याच्या इतिहासामध्ये त्याच्या नोंदी आहेत. उज्जैनमध्ये गेल्यानंतर उज्जैनला पवार महासंघ स्थापन झालेला आहे. त्यांचा मोठा ग्रंथ तयार आहे, त्याच्यामध्ये नोंदी आहेत. म्हणजे उत्तरेकडून आलेलं हे घराणं किंवा माळव्यातून आलेलं हे घराणं महाराष्ट्रामध्ये रूढ झालं. त्यातले काही राजपूत म्हणून आजही ते स्वतःला समजतात आणि काही मराठ्यांच्या क्षत्रिय मराठ्यांच्या शहाणुकळीमध्ये वर्ग झालेले आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये काही पवार हे आपल्याला मराठा दिसतील, काही पवार राजपूत दिसतील. याचा अर्थ हे सगळे क्षत्रिय आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्रांतात राहिल्यामुळे त्या समाजामुळे त्यांना त्याच्या नोंदी झाल्या त्याप्रमाणे जातीच्या. परंतु हे मूळचे सगळे क्षत्रियच आहेत. कारण ज्यांनी ज्यांनी स्वराज्य कार्यामध्ये आणि स्वराज्याच्या पूर्वी सुद्धा आपलं शौर्य दाखवलं ती सर्व क्षत्रिय घराणी आहेत. त्या उत्तरेकडून आलेलं हे घराणं. आणि विशेषतः मला सांगायचं की काही लोकांची या बाबत मला जी मदत झाली ती जयेश आंबोले, जीवनलाल भिशेन, राजेश चोपडे हे सगळे वर्धा नागपूर वैनगंगा क्षेत्रातले क्षत्रिय परमार पवार घराण्याचे लोक आहेत. म्हणजे त्यांच्या आडनावावरून आपल्याला कळणार नाही. वर्धा नागपूर वैनगंगाचा पश्चिम भाग, गोंदिया, शिवनी, भंडारा आणि बालाघाट या ठिकाणी क्षत्रिय पोवार पवार समाजचे 36 कुळ तिथं स्थायिक झालेले आहेत. आणि विशेषतः मी आत्ताच सांगितलं की जशी उत्तरेकडे अल्लाउद्दीन खिलजी आणि नंतरच्या काळातली यवनी आक्रमणं वाढली तसा हा समाज उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतरित झाला. त्यातला काही विदर्भ नागपूर या भागामध्ये स्थायिक झाला. आणि ते आजही आपल्याला स्वतःला क्षत्रिय पोवार पवार समाजाचे लोक समजतात. त्यांची 36 कुळं आहेत. या क्षत्रिय समाजाची क्षत्रिय कुळं आहेत आणि त्यांच्या समाजामध्ये त्याच्या नोंदी आहेत. आता ती 36 कुळं कोणती? या प्रकारे या मी वर सांगितलेल्या नावाने आंबोले असोत, भिसेन असोत, चोपडे असोत हे या पैकीच घराण्यातले लोक आहेत. आणि त्या घराण्यामधली वेगवेगळे आडनाव आहे. यांचे रोटी बेटी व्यवहार त्याच घराण्यामध्ये होतात. आता ती कोणती घराणी आहे? 36 घराणी जी मानली जातात त्या 36 घराण्याचा एक कुळ त्यांनी स्थापन केला. म्हणजे त्यांनी आपलं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे. ते आज काही अंशी मराठी बोलतात परंतु त्यांची मूळ भाषा पोवारी म्हणूनच रूढ आहे. आणि त्या पोवारीमध्येच त्यांचं साहित्य आहे. पोवारी भाषाच ते आपल्या समाजामध्ये बोलत असतात. अर्थात आता हे महाराष्ट्रामध्ये 36 कुळ आलेलं आणि विदर्भ नागपूरच्या वैनगंगा क्षेत्रात स्थिरावलेला असल्यामुळे मराठीचा त्यांच्यावर प्रभाव असणं शक्य आहे. परंतु त्यांची संस्कृती ही पोवारी आहे. त्यांचे रस्मरिवाज रीतिरिवाज लग्न कार्य पोवारी घराण्याप्रमाणे होतात आणि त्यामुळे त्यांनी आपलं अस्तित्व टिकवले. परंतु जे महाराष्ट्रात दिशेने पवार आले मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये आणि संपूर्ण दक्षिणेकडे जे पवार सरकले ते पवार घराणं हे महाराष्ट्राच्या 96 कुळी घराण्यामध्ये सामील झालं. आणि पुढे जेव्हा 96 कुळी मराठ्यांचा गट स्थापन झाला त्या क्षत्रिय कुळामध्ये त्यांचा समावेश केला आणि आज ते मराठा म्हणूनच ओळखले जातात. अर्थात हे क्षत्रिय पवार घराण्याचे जे लोक आहेत ते 36 कुळं जे आहेत त्यातली आता नावं आपण पाहूया. आंबोले किंवा आमुले, बघेले बघेल, भगत, भैरम, भोयर, बिसेन, बोपचे, चौहान, चौधरी, डालिया, फरीदाले, गौतम, हानवत, रिनखेडे,
जयत्वार, त्यानंतर कटरे देशमुख, कोल्हे, क्षीरसागर, पटले देशमुख, पटले हे देशमुख मानले जातं, परिहार, पारधी, पुंड, रहागंडाले, रणमत, रिनायत, राणा, राणे, रणदिवा, राजहंस, रावत, शरणागत, सहादे, सोनवणे, ठाकरे, ठाकूर, टेमघरे, तूरकर आणि येडे अशा प्रकारची ही आडनावं आहेत. तेव्हा या आडनावाचा किंवा या घराणी म्हणूया ती 36 कुळं आहेत. तर ही 36 कुळं ही आपल्याला पाहिल्यानंतर असं वाटतं की वेगवेगळी दिसत जरी असली तरी ती पवार घराणं आणि पवार समाजाचेच ओळखले जातात. आता महाराष्ट्रामध्ये जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो समाज आला त्यामध्ये ही जी आडनावं आहेत ती महाराष्ट्रान धर्तीवरती महाराष्ट्राच्या भूमीवरती आल्यानंतर ती वेगवेगळ्या कुळाच्या नावाने, म्हणजे मूळ कुळ पवारच होतं, परमार्थ पवार झाले आणि पवारातून अनेक आडनावं तयार झाली, ती त्या प्रसंगानुसार गावानुसार झाली. अर्थात हा सर्व समाज म्हणजे महाराष्ट्रातला असो, मध्य प्रदेशातला असो, वैनगंगा क्षेत्रातला असो, विदर्भ नागपूर क्षेत्रातला असो, ते आपली कुलदेवी म्हणून गडकालिका माता मानतात. आणि महाराष्ट्रातले पवार आहात गडकालिका मातासह तुळजाभवानी माता, खंडेराय आणि महादेव ही दैवतं मानतात. म्हणजे दैवतामध्ये थोडाफार फरक हा महाराष्ट्रीयन लोकांच्या दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी पडलेला असला तरी हे पवार घराणं आपलं मूळ कुलदैवत गडकालिका माता आणि काळभैरव उज्जैन आणि महंकाल महादेव ही दैवतं आजही मानतात. आणि या घराण्यातील लोक आजही या कुलदैवतांच्या भेटीसाठी, नमस्कारासाठी, वंदन करण्यासाठी जात असतात. हे सर्व घराण्यांची चौकशी केल्यानंतर मला समजलेलं आहे. कारण याच्यात जी नावं आहेत ती अशी आहेत: निंबाळकर, पवार, पोवार, ढवळे, सावंत, पटेल, जगदाळे, दळवी, विश्वासराव, धारराव, भागवे, घोसाळकर, बने, धनावडे, राऊळ, पंडित, झुंजारराव, औषधराव, कोरेकर, सुपेकर, वाल्हेकर, मुकुटराव, सोरटे, आरफाळकर, नळकांडे, धारराव, गुढेकर, वाघचौरे, वाघारे, वाखारे, घुमरे, घारे, लांडगे, धावडे, मोकाशी, कांचन, जमदाडे, गुजर, माळवदे, वाघ, पानसंबर, इथापे, रसा. आता ही वेगवेगळी जी नावं पडली, काही त्यांच्या मूळ पुरुषावरून निंबळकवरून आले म्हणून निंबाळकर, कोरेगावरून आले म्हणून कोरेकर, सुप्यावरून आले म्हणून सुपेकर, वाल्यावरून स्थलांतरित झाले म्हणून वालेकर, रणधवळ राजाच्या नावावरून ढवळे, सावंत पटेल, सावंतराय नावावरून सावंत पटेल. अर्थात या सर्व घराण्यांचा उल्लेख करण्याचा हेतू एवढाच आहे की त्या घराण्याला आपली आपली नावं हे आपल्या कोणत्या घराण्यातले आहेत ही माहिती व्हावी. आणि मला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे आभार मानले पाहिजेत. कारण धार पवार घराणं हा पवार घराण्याची माहिती देत असतो आणि त्यामध्ये ही सर्व माहिती आज महाराष्ट्रामध्ये एकत्रित केलेली आहे. प्रवीण पवार नावाचे या धार पवार घराण्याचे, कट्टर धार पवार घराण्याचे अध्यक्ष संस्थापक आहेत. त्यांच्याकडूनही मला माहिती मिळत असते. म्हणजे इतिहासाचा आधार घेऊन, कागदपत्राचा आधार घेऊन हे आपल्या पुढे मांडलेलं आहे. आपल्याकडे आजची वस्तुस्थिती जर पाहिली तर आपल्या आत्ताच्या पिढीला पंजोबाचं नाव सांगता येत नाही, तर आपल्या घराण्याचं कुलदेवी आणि कुलदैवत काय सांगता येणार आहे? या घराण्याची कुलदैवत जशी मी आत्ता सांगितली तसं लग्नातला देवक जे धारेची तलवाराचा आहे. आणि मग अशा प्रकारे यांचं मोस्थान तर ते अबुगडमधून पुढे उज्जैनमधून धारमधून थेट उत्तराखंडपर्यंत हे घराणं सगळीकडे पसरलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारचे हे घराणं
आणि या घराण्यामध्ये अनेक वीर पुरुषांनी आपलं योगदान दिलेलं आहे. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साबुसिंग किंवा शिवाजी पवार हे सुप्याला अहमदनगर जिल्ह्यात आले. तिथं सुपा नावाचं गाव वसवलं. शहाजी महाराजांचे ते साथीदार होते. स्वराज्यामध्ये पुढे सामील झाले आणि हे घराणं मराठशाहीच्या उत्तर काळापर्यंत स्वराज्यामध्ये सामील होतं आणि याच घराने मोठा पराक्रम करून ते स्वराज्य वाढीस मदत केली. पुन्हा हे घराणं मूळच्या ठिकाणी म्हणजे धारला गेलं आणि धारला आणि देवासला आज आपल्याला पवारांचे वारसदार पुन्हा पाहायला मिळतील. तिथं राजगादी स्थापन झाले. तेव्हा अशा प्रकारच्या या घराण्यातील सर्व मान्यवर, सर्व वीर पुरुष, सर्व शूर पुरुष आणि ज्यांनी बलिदान केलं आपल्या मातृभूमीसाठी, या देशासाठी. हा देश शेवटी एक आहे, उत्तर दक्षिण नाही. आज आपली राजधानी दिल्ली आहे. महाराष्ट्र ही महाराष्ट्राची राजधानी आहे, परंतु शेवटी केंद्रस्थानी दिल्ली आहे. तेव्हा दक्षिण उत्तर भेद करण्याचं कारण नाही. इकडची घराणी तिकडे गेली, तिकडची घराणी इकडं आली. त्यांनी शौर्य गाजवलं आणि आपल्या भूमीचं रक्षण केलं. अशा सर्व वीर पुरुषाला आणि शूर पुरुषांना मानवंदना देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.